नमस्कार. मी सचिन द्रवेकर आणि तुम्ही बघताय हाय नागपूर. मित्रांनो, कालच नीताताई ठाकरे या नागपूर शहराच्या नागपूर महानगरपालिकेच्या 55व्या महापौर म्हणून काल यांची निवड झाली. तसंच लीलाताई हाथीबेड यांची उपमहापौर म्हणून निवड झाली. जवळपास 4 वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे या प्रतीक्षेनंतर नागपूर शहराला आता महापौर मिळालेले आहे, उपमहापौर मिळालेले आहे, सत्ता पक्ष नेता मिळालेले आहे आणि विरोधी पक्षनेता पण मिळालेले आहे. विरोधी पक्षनेता म्हणून कालच संजय महाकाळकर यांची पण नियुक्ती अनाऊन्स करण्यात आली आणि सत्ता पक्ष नेता म्हणून बाल्या बोरकर, नरेंद्र उर्फ बाल्या बोरकर यांची पण नियुक्ती काल अनाऊन्स करण्यात आली. कालची निवडणूक होती महापौर आणि उपमहापौरांची. तर संपूर्णपणे वाजा गाजा, फेटे, भारतीय जनता पार्टीचे जवळपास 102 नगरसेवक फेटे घालून त्या सगळ्या कार्यक्रमात गेले आणि काय म्हणता येईल की नेहमीप्रमाणे ही जी 55व्या महापौर पदाची जी निवडणूक होती ही जशी शांतपणे जशी नेहमी होते तशीच होत असते, तशीच झाली पाहिजे होती. पण याला मित्रांनो कुठंतरी एक गालबोट लागलं. ते गालबोट म्हणजे असं, आज वर्तमानपत्रामध्ये बघितलं तर लोकमतमध्ये एक छोटीशी चौकट अशी बातमी आलेली आहे की या कार्यक्रमामध्ये पत्रकारांना सभागृहामध्ये प्रवेश नाकारला. का नाकारला याचं तर काही याच्यामध्ये उल्लेख नाही आहे, पण याच्यामध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की बाबा निवडणूक आयोगाकडनं अशा आशयाच्या सूचना असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले, परंतु निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर महापौर नीता ठाकरे यांच्या अध्यक्षतेत आयोजित सभागृहातही पत्रकारांना बसण्यास मनाई करण्यात आली. यावर सर्व पत्रकारांनी आपली नाराजी व्यक्त केली. ठीक आहे मित्रांनो, मी पण नागपूर महानगरपालिका जवळपास बरेच वर्ष मी नागपूर महापालिकेचं रिपोर्टिंग केलं आहे. म्हणजे 2012ची पण निवडणूक बघा, 2017ची निवडणूक बघा, ह्या सगळ्या कालावधीमध्ये मी नागपूर महानगरपालिकेत होतो. त्याच्या आधीच्या पण निवडणुका या सगळ्या मी प्रामुख्याने मी कव्हर केलेल्या आहे. आणि आमच्या काळामध्ये महापौर उपमहापौराची जी निवडणूक व्हायची त्याच्यामध्ये टाऊन हॉल जो आहे आपला महालमधला, नागपूर महानगरपालिकेचं जे सभागृह आहे तिथेच जनरली व्हायच्या आणि तिथेच होत असतात. आता मला वाटतं टाऊन हॉलचं काम चालू आहे म्हणून यावेळेस सुरेश भट सभागृहामध्ये ती सभा झाली. दरवेळेसच्या निवडणुकीमध्ये अशा ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे नागपूर आपले जे पत्रकार आहेत, आम्ही जे पत्रकार होतो नागपूर महानगरपालिकेचे पत्रकार, त्या काळात तर मोबाईल काही असे खूप साऊंड डिजिटल झाले नव्हते. आपले साधेसुधे मोबाईल होते, मोटारोला किंवा जास्तीत जास्त नोकिया 3310चा तो काळ होता. त्याच्यामध्ये शूटिंग तर काही व्हायचं नाही. त्याच्यामुळे त्या निवडणुकीच्या दरम्यान मला आठवत आहे की कॅमेरे जे असायचे, आमचे जे कॅमेरामन असायचे, फोटोग्राफर्स, त्यांना सगळे आधीच सूचना दिली जायची की तुम्ही निवडणूक होईपर्यंत बाहेर थांबा आणि निवडणूक झाली, प्रक्रिया झाली आणि महापौर आणि उपमहापौर यांनी पदग्रहण घेतलं यांचं, तर मग तुम्ही नंतर आतमध्ये या फोटोग्राफीसाठी. काही वेळ तुम्हाला फोटोग्राफीसाठी देण्यात येईल. चॅनल्सच्या लोकांना पण त्यावेळेस अशाच सूचना होत्या. जेव्हा ही प्रथा होती ऑलरेडी, पण पत्रकारांना म्हणजे जे बातम्या देतात किंवा जे वृत्तांकन करतात किंवा ते आपला पूर्ण ॲनालिसिस त्याच्यात देतात, त्यांना सभागृहामध्ये बसण्याची मुभा होती. यावेळेस असं काय झालं मला नाही कळलं. काल मी याच संदर्भातली एक बातमी कुठल्या तरी एका डिजिटल मीडियाच्या चॅनलवर बघितली
आणि त्याच्यामध्ये पत्रकारांचे पण वर्जन ऐकले. मी नंतर बऱ्याचशा पत्रकारांशी बोललो, संपादकांशी बोललो, माझे जे नागपूर महानगरपालिकेतले वरिष्ठ होते त्यांच्याशी सुद्धा बोललो. आणि ही अशी प्रथा कधीच नव्हती की पत्रकारांना नो एंट्री, डायरेक्ट नो एंट्री. म्हणजे यावेळेस तर त्यांना मी काय म्हणतात त्याला, इलेक्शनसुद्धा कव्हर नाही करू दिलं. म्हणजे ती निवडणूक कशी पार पडली तेही कव्हर नाही करू दिलं. आणि त्याच्यानंतर जी सभा झाली, भलेही ती 2 मिनिटाची झाली, ज्याच्यामध्ये फक्त सत्ता पक्ष नेता आणि विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती केली असं अनाऊन्स करण्यात आलं, पण त्याच्यातही नाही बसू दिलं. म्हणजे का? हा प्रश्न म्हणजे अनुत्तरित आहे. मी काल एका व्हॉट्सअप ग्रुपवर नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनाही विचारलं की याच्याबद्दल काय. तर त्याच्यामध्ये त्यांचं उत्तर तर आलंच नाही, पण त्याच्यामध्ये एक गाणं त्यांनी नक्की टाकलं की मला सांगायला एक कसं विचित्र वाटतं आहे की माझ्यासारख्या माणसाला त्यांनी एक गाणं टाकलं की बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना. मित्रांनो, मी इतके वर्ष पत्रकारिता नागपूर महानगरपालिकेची केलेली आहे. जे नागपूर महानगरपालिकेचे अधिकारी हे गाणं टाकतात त्यांच्यासोबतच मी होतो. त्यांच्याच खाली, त्यांच्या अंडरमध्ये पण मी बऱ्याच गोष्टी शिकलो आहे नागपूर महानगरपालिकेच्या पत्रकारितेच्या संदर्भामध्ये. असो, प्रत्येकाचं आपापलं विश्व आहे, आपापलं आता सोशल मीडियावर कोण कोणाला काय पोस्ट करायचं आहे त्याला आम्ही काही बंधनकारक ठेवू शकत नाही. पण हे असं झालं, ही चर्चा कुठंच नाही आहे. फक्त आज मी 2-3 वर्तमानपत्रात ही बातमी पाहिली आणि काल डिजिटल मीडियावर ही बातमी पाहिली. सगळं सोपस्कार झाले, महापौरही निवडून आले, डेप्युटी मेयर पण निवडून आले आहेत, यांचं पदग्रहण 9 तारखेला होणार आहे. तर आता हे सगळे आणि पत्रकार, जेवढे पत्रकारांनी बाहेर बसले होते, फोटोग्राफर बाहेर बसले होते, इलेक्ट्रॉनिक मीडिया चॅनलचे लोक बाहेर बसले होते, यांच्यासोबत नंतर काय चर्चा झाली नाही झाली हे मला माहिती नाही. पण आता पदग्रहण समारंभ 9 तारखेला आहे, तर त्याच्यामध्ये पत्रकारांना एंट्री आहे की नाही हे नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी, जे जनसंपर्क बघतात किंवा जनसंपर्काचा डिपार्टमेंट ज्यांच्याकडे आहे, त्यांनी आधीच सूचना दिली पाहिजे. आता कालचा कार्यक्रमाची पण ही पत्रिका जी बघितली मी, ती नागपूर म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या जे फेसबुकचं पेज आहे त्या पेजवर ती पत्रिका मला दिसली आहे. त्याच्यामध्ये असं कुठंच लिहिलेलं नाही. त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की जे नगरसेवक निवडून आले आहेत त्यांनी आपली कागदपत्रे वगैरे सोबत घेऊन यावी, एवढी टीप दिलेली आहे. त्याच्यामध्ये पण एक टीप टाकता आली असते आपल्याला की पत्रकारांनी निवडणुकीच्या या दरम्यान तिथे उपस्थित राहू नये. नसतं आलेच नसतं कोणी. माझी इच्छा होती यायची, पण मला असं वाटलं की आपण नाही जाऊ. ते बरंच झालं मी गेलो नाही, नाहीतर मी तिथे हा प्रश्न तर नक्कीच केला असता. आमच्या पत्रकार मित्रांनी पण हा प्रश्न केलाच असेल, आपली नाराजी दर्शवलीच असेल. आता या नाराजीचं दखल घेतल्या जाते की नाही आणि याच्या संदर्भात कोणी अधिकारी खुलासा देतो का, हे ठीक आहे की प्रशासनाचं म्हणणं आहे. म्हणजे पीठासीन अधिकारी जे होते त्यांनी डायरेक्टली म्हटलं. आता असंही होऊ शकतं की पीठासीन अधिकारींनी या पत्रकारांना हे म्हटलं असतं की आम्ही तुम्हाला इन्व्हाइट केलंच नाही, तुम्ही का आले. कारण की त्या पत्रिकेमध्ये असं कुठंच दिसत नाही की तुम्हाला कुठलंही पर्सनल इन्व्हिटेशन आलेलं नाही. अशी पण एक भूमिका असू शकते. पण त्या भूमिकेसाठी मित्रांनो, इतक्या वर्षाची परंपरा नागपूर महानगरपालिकेची आहे की ज्याच्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे हे अशा सभा, विशेष सभा हे पत्रकार लोक कवर करत असतात विदाऊट इन्व्हिटेशन. यांना तिथे हे इन्व्हायटेडच असतात. त्याच्यामुळे आमच्या कार्यकाळात तर हेच व्हायचं. आता हा नवीन पायंडा कोणी टाकला आणि याच्या पुढे पण विशेष सभेमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या पत्रकारांना, फक्त नागपूर महानगरपालिकेचे पत्रकार का,
पत्रकारांना तिथे अलाउड होईल का की नाही याची पण सगळ्यांनी आता एक दखल घ्यावी. अधिकाऱ्यांनी याच्याबद्दल क्लिअर कट सूचना द्याव्या, पहिले सूचना द्याव्या की बाबा नागपूर महानगरपालिकेचा हाऊस आहे, सभागृहामध्ये त्यांची मीटिंग आहे, तर यात पत्रकारांना अलाउड नाही. विषय संपला. पत्रकारांना बातम्या कुठूनही मिळतात, ते कुठूनही काढू शकतात. आता काल अलाउडच नाही केलं, पण तरीही पत्रकारांनी बातम्या, आज सगळ्या ठळक बातम्या आहे. कोणी पुष्पगुच्छ दिले आणि कोणी काय केलं याची सविस्तर बातमी आहे. तर जर असं होत असेल तर कुठंतरी वाईट वाटतं. कारण की सगळे पत्रकार हे आपलेच आहेत आणि पत्रकारांना नागपूर महानगरपालिकेत ॲड्रेस करणारे, सांभाळणारे पण आपलेच आहेत. आणि आपलेच लोक जर असे प्रकार करत असतील तर कुठंतरी एक प्रश्नचिन्ह मित्रांनो निर्माण होतं. मला याच्याबद्दल आता जास्ती काही बोलायचं नाही. दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे एक बातमी आज मी महाराष्ट्र टाइम्समध्ये वाचली. भाजप नगरसेवकांचे दिसले बेशिस्त वर्तन. मित्रांनो, या बातमीमध्ये ही बातमी तुम्ही पण वाचली पाहिजे असं माझं म्हणणं आहे की याच्यामध्ये जर त्यांनी एक क्लिअर कट पॉईंट दिला आहे की जर खमक्या पीठासीन अधिकारी असता आणि त्यांनी नियोजित वेळी सभागृहाची दारे बंद केली असती तर अनेक नगरसेवक मतदानासाठी मुकले असते आणि भाजप उमेदवारांची पंचायत झाली असती, अशी चर्चा परिसरात रंगली होती. याच पीठासीन अधिकाऱ्यांनी पत्रकारांसाठी दरवाजे बंद केले, पण या बातमीनुसार जर असा विचार केला तर नगरसेवकांसाठी दरवाजे उघडे ठेवले, बंद करून टाकायचे होते. हा एक शेवटचा सहज बातमी वाचता वाचता आलेला मुद्दा आहे. बाकी मला याच्यावर काही बोलायचं नाही. 9 तारखेला माननीय महापौर नीताताई ठाकरे आणि माननीय उपमहापौर लीलाताई हाथीबेड यांचा पदग्रहण समारंभ आहे. तिथे मला अलाउड आहे की नाही हे पण विचारावं लागणार आहे. कारण की हा व्हिडिओ केल्यानंतर मला तिथे अलाउड करतील का हा पण एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.